नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सुना येती घरा मालिकेतील पद्मावती म्हणजे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची खरी जीवन कहाणी। शर्मिष्ठा राऊत ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी निर्माती आहे। स्टार प्रवाह वाहिनीवरील सुना येती घरा या मालिकेत ती पद्मावती या प्रभावी खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे। 22 एप्रिल 1984 रोजी जन्मलेल्या शर्मिष्ठाने आपले शालेय शिक्षण ठाण्यात पूर्ण केले। तिने भरतनाट्यमचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे। पुढे नाशिकमधून बीकॉम आणि पुण्यामधून MBA चे शिक्षण पूर्ण करून तिने काही काळ कॉर्पोरेट नोकरी सुद्धा केली। कॉलेज जीवनापासून नाटकाची आवड असलेल्या शर्मिष्ठाला स्टार प्रवाहाच्या मन उदान वाऱ्याचे या मालिकेतील नीरजा या भूमिकेमुळे खरी ओळख मिळाली। त्यानंतर उंच माझा झोका, जुळून येती रेशीम गाठी अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये ती फायनलिस्ट होती, जिथे तिच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक झाले। पती तेजस देसाई यांच्यासोबत मिळून तिने एरिकॉन टेलिफिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस सुरू केले। या अंतर्गत तिने तुला शिकवीन चांगलाच धडा आणि नवरी मिळे हिटलरला यासारख्या सुपरहिट मालिकांची निर्मिती केली। 2020 मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या शर्मिष्ठाला रुंजी नावाची एक गोंडस मुलगी आहे। मातृत्वाच्या 3 वर्षाच्या ब्रेक नंतर तिने सुना येती घरा मालिकेतून दणक्यात पुनरागमन केले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सुना येती घरा मालिकेतील पद्मावती म्हणजेच अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।